नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये बातमीची कार्यक्षेत्र याबद्दल माहिती बघितली. आता उर्वरित कार्यक्षेत्र कोणते आहेत ते बघूया. आज आपण स्त्रिया आणि उपेक्षित वर्ग या संदर्भात बातमी कशी करायची ते पाहूया. रोज वर्तमानपत्र उघडले की कुठे ना कुठे स्त्रीवर झालेला अत्याचार, अन्याय, तिचे शोषण याबद्दल बातम्या वाचायला मिळतात. त्याचबरोबर स्त्रीचे प्रश्न सोडविण्यासाठी जे प्रयत्न होतात, ज्या चळवळी चालू असतात, त्यांचेही काम सुरू असते. कधी एकतर्फी प्रेमातून दिवसाढवळ्या तरुणीचे खून होतात. कुटुंबात घडणाऱ्या गुन्ह्यात सर्वाधिक बळी स्त्रिया असतात. स्त्रियांनी अनेक क्षेत्रात प्रभाव टाकला. उद्योजक, वैमानिक, वकील, न्यायाधीश, मुख्यमंत्री, पंतप्रधान इतकेच नव्हे तर रिक्षा चालक, टॅक्सी चालक, बस कंडक्टर अशी कामेही स्त्रिया करू लागल्या. पूर्वी चूल आणि मूल एवढेच विश्व असलेल्या स्त्रियांच्या कार्यकक्षा विस्तारल्याने समाजात अनेक बरे वाईट बदल झाले. घर ही संकल्पना बदलली. एकत्र कुटुंब पद्धती संपून चौकोनी कुटुंबे जन्माला आली. अर्थकारण बदलले. स्त्री कार्यालयात नोकरी करू लागल्याने तेथील वातावरणही पालटले. कार्यालयात स्त्रियांचा स्त्री असल्याने होणाऱ्या छळाच्या तक्रारी येऊ लागल्या. मागील काही वर्षात स्त्री भ्रूण हत्येची अनेक प्रकरणे घडली. त्यामुळे स्त्रियांच्या संख्येत घट झाली. काही कुटुंबात अजूनही मुलगी झाली की कुटुंबात आनंददायी घटना मानली जात नाही. मुलगा हाच वंशाचा दिवा, वंशवेल म्हणून मुलीकडे पाहण्याची इतकी मानसिकता बदललेली नाही. पण या दृष्टीने निदान चर्चा सुरू झाली. काही कुटुंबांनी एक अपत्य म्हणून ही मुलगी स्वीकारली हे शुभचिन्ह मानले पाहिजे. स्त्रियांसंबंधी अनेकविध विषय प्रसारमाध्यमातून मांडले जातात. त्यात घटनांवर आधारित बातम्या, वृत्तलेख, लेख, अग्रलेख, वाचकांची पत्रे, स्फुटलेख, रूपके, मुलाखती, भाषण असे विविध प्रकार येतात. त्यातील बहुतांश बातम्या या दुर्दैवाने स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराच्या असतात. स्त्रियांशी संबंधित विषय म्हणजे केवळ त्यांच्यावर होणारा अन्याय, अत्याचाराच्या घटना यासंबंधी न्यायालयीन खटले, निकाल असे मात्र नव्हे. स्त्रियांची स्थितीगती सुधारण्यासाठी अव्वल इंग्रजी कालखंडापासून प्रयत्न सुरू झाले. त्यांचा भर हा स्त्रियांना शिक्षण देणे, तिच्यात स्वत्वाविषयी डोळस जाणीवा निर्माण करणे यावर होता. स्त्रियांनी जॅकेटे घालावीत असे आगरकर सुधारकात लिहितात. फुले, कर्वे स्त्री सुधारण्याचे कार्य हाती घेतात. येथपासून ते आज विविध क्षेत्रात कर्तृत्व दाखविणाऱ्या स्त्रियांच्या यशोगाथापर्यंत आपल्याला स्त्रियांशी संबंधित विविध प्रश्नच हाताळलेले दिसतील. भिन्न भिन्न वर्गातील स्त्रियांसमोर भिन्न प्रश्न आहेत. त्याविषयी काही ना काही मंथन समाजात चालू असते. त्याचा वेध घेणे हे स्त्रीविषयक पत्रकारितेचे काम होय. उच्चभ्रू महिलांच्या दुनियेत मॉडेलिंग, फॅशन डिझायनिंग किंवा पार्टीच्या आयोजनासंबंधीचे विषय येतील. मध्यमवर्गीय स्त्रियांसाठी स्वयंपाकघरात उपयोगी पडतील असे सल्ले किंवा फावल्या वेळात करता येतील अशा उद्योगांविषयी माहिती आणि कष्टकरी कामगार महिलांच्या प्रश्नांबद्दल एखाद्या स्वयंसेवी संस्थेने केलेले काम हे विषय वृत्तपत्रे हाताळताना दिसतात. प्रसारमाध्यमांना स्त्रीला महत्त्व द्यावेसे वाटते. तिच्याशी संबंधित ते विषय मांडतात, त्यावर चर्चा घडवून आणतात. याला मोठा अर्थ आहे. वाचक, प्रेक्षक म्हणून स्त्रीवर्गाची माध्यमांना गरज आहे आणि स्त्रियांना शिकवून शहाणे करून सोडावे, त्यांच्या उपयोगी पडावे या भावनेतून माध्यमे विविध विषय हाताळताना दिसतात. मुलीला शिकवा आणि तिला समर्थ, स्वतंत्र बनवा या आशयाच्या अनेक जाहिराती आणि कार्यक्रम आता प्रसारमाध्यमे देत असतात. वृत्तपत्रांबरोबर इलेक्ट्रॉनिक
माध्यमेही या स्वरूपाच्या संवादात आणि विचारात सहभागी झाल्याचे दिसते. त्याच्याच जोडीला मुलगी नको हा विचारही जनमानसातून बाजूला टाकण्याच्या दृष्टीने प्रसारमाध्यमे मांडणी करताना दिसत आहेत. मुलगा आणि मुलगी यांच्यात काहीही फरक नाही या स्वरूपाचा दृष्टिकोन रुजविण्याची जणू मोहीमच प्रसारमाध्यमे राबवित आहेत. त्याचा परिणाम निश्चितच अनुकूल व्हावा हीच अपेक्षा आहे. अलीकडच्या काळामध्ये पुरुष पत्रकारांबरोबरच अनेक महिला देखील पत्रकारितेमध्ये उतरलेल्या दिसतात. त्या महिलांच्या संदर्भात, मुलींच्या संदर्भात ज्या असणाऱ्या बातम्या आहेत त्यांना प्राधान्य देताना दिसत आहेत. स्त्रियांची चळवळ, संघटना यांचे कार्य असेल किंवा शासनाचे स्त्रिया संदर्भात जे काही कार्य असेल त्याला भरीव प्रसिद्धी देऊन स्त्रियांच्या प्रगतीसाठी पुढे येणाऱ्या महिला पत्रकारही मोठ्या संख्येने दिसत आहेत. सामाजिक प्रश्न हाताळताना महिलांसोबतच जे उपेक्षित असतात, जवळपास महिला आणि उपेक्षित वर्गांचे प्रश्न जवळपास सारखे असल्याचे दिसते. विकास प्रक्रियेपासून शेकडो मैल दूर असलेला मोठा वर्ग आपोआपच वृत्तपत्र, नभोवाणी आदी प्रसारमाध्यमांपासूनही दूर राहिला आहे. दुर्गम भागात राहणाऱ्या गरीब भटक्यांशी संबंधित बातम्या वृत्तपत्रातून येतात, परंतु बहुतेक वेळा असे उशिरा हाती आलेल्या माहितीवरून समजते हा तिचा शेवट असतो. आदिवासींच्या अन्न, निवाऱ्याचे प्रश्न, अपुरा पाणीपुरवठा, कुपोषण, शैक्षणिक आबाळ याविषयी बातम्या फार थोडी जागरूक वृत्तपत्रे देतात. या मुख्य सामाजिक प्रवाहापासून दूर असलेल्यांची एक लोकसंस्कृती आहे. त्यांचे स्वतंत्र व्यवहार, कला आदींचे चित्रण वृत्तपत्रातून क्वचितच होते. सरकारी, निमसरकारी संस्थांच्या पुढाकाराने कोठे मेळे, प्रदर्शन भरले तर तेवढ्यापुरत्या बातम्या प्रकटतात. एखाद्या दुर्गम भागात भूकबळी किंवा साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर तेवढ्यापुरता गाजावाजा होतो. अनेकदा राजकीय हिशोबातून अशा बातम्या छापून आणल्या जातात. सरकारने या वर्गासाठी राखून ठेवलेला निधी त्यांच्यापर्यंत पोहोचतो की नाही, त्यांच्या कल्याण योजना कशा राबविल्या जातात याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न विकास पत्रकारितेच्या माध्यमातून होतो, परंतु ते प्रयत्न तुटपुंजे आहेत. एकतर ही मंडळी वृत्तपत्रांचे वाचक नाहीत. त्यांना स्वतःला आपले प्रश्न कोणकोणत्या व्यासपीठावरून मांडता येतात याचे भान नसते. एखाद्या प्रखर सामाजिक भान असलेल्या बातमीदाराचे लक्ष गेले तरच त्यांचे प्रश्न वृत्तपत्रात येतील, आणि लक्ष गेले तरी ते कोणत्या दृष्टिकोनातून जाते त्यालाही महत्त्व आहे. याचे मागासलेपण त्यांच्या कला, गाणी, लोकजीवन ही प्रदर्शनमूल्य असलेली गोष्ट नव्हे. विकली जाणारी बातमी म्हणून त्यांच्या समस्याकडे पाहिले जाऊ नये. महाराष्ट्रातील वृत्तपत्रांनी आरंभापासूनच समाजाच्या उत्थानाची, कल्याणाची भूमिका स्वीकारली आहे. जी माणसे, जे समूह आणि जे वर्ग वृत्तपत्रांच्या 8व्या कॉलममध्येही बसू शकत नव्हते त्यांच्यासाठी याच पानावर एक जागा वृत्तपत्रांना निर्माण करावी लागली. समाजाचे असे अनेक वर्ग, वंचित, दुबळे, विस्थापित, शोषित या सर्वांसाठी ही जागा आता निश्चित दिली जाते. या वर्गामध्ये दलित, दुर्बल आणि वंचित, अन्य मागासवर्गीय, दिव्यांग, भटके, विमुक्त या सर्वच वर्गांच्या बातम्यांना आवर्जून स्थान दिले जाते. काही जातींमध्ये म्हणजे वैदू समाज असेल किंवा कोल्हाटी समाज असेल यामध्ये जात पंचायत असते. या जात पंचायतीचे निर्णय त्यातले पुढारी घेतात. त्यांच्या रूढी, परंपरा आणि जात पंचायतीची प्रथा या समाजाने अजून सोडली नाही. त्यामुळे एकीकडे वैदूंची जात पंचायत मोडली जात असतानाच अनेक ठिकाणी जात पंचायतीही भरवल्या जातात. त्यामध्ये भांडणतंटे सोडविण्यासाठी सामाजिक परंपरेतून या जात पंचायती अस्तित्वात आल्या. न्यायालयामध्ये न्यायनिवाडा केला जातो. त्या पद्धतीने यांचे पुढारी यांचे झगडे, भांडण किंवा कौटुंबिक कलह असतील त्याचा
न्यायनिवाडा करतात. अलीकडे सुशिक्षित युवकांनी या जात पंचायती बंद करण्याचे सुरू केले आहे. त्यामुळे एक चांगला वर्ग या भटके विमुक्त किंवा दुर्गम भागात असलेल्या समाजामध्ये निर्माण होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. स्त्रिया आणि उपेक्षित वर्ग याबद्दल आपण आज बघितले. या पुढील भागामध्ये आपण ग्रामीण पत्रकारिता काय असते या संदर्भाने पाहूया. धन्यवाद.